ठरलं तर मग या मालिकेच्या 5 डिसेंबरच्या भागामध्ये अर्जुन अस्वस्थ बसलेला असतो. त्याला अश्विनची खूप काळजी वाटत असते. तेवढ्यात तिथे सायली येते आणि म्हणते, सर सर तुम्ही अस्वस्थ होऊ नका. यावरती अर्जुन म्हणतो, मगाशी तुम्ही हे सगळं मुद्दाम केलं ना, म्हणजे सगळ्यांच्या समोर हा लग्नाचा विषय काढलात आणि त्याचमुळे हे सगळं केलं ना. यावरती सायली म्हणते, सर फार काही नाही केलेलं आहे. म्हणजे बघा ना, तुमच्याच घरामध्ये किती यशस्वी जोडपी आहेत बरं. या सगळ्यांची उदाहरणं लक्षात घेतलीत ना तर तुमचं प्रेमाबद्दलचं आणि लग्नाबद्दलचं मतसुद्धा बदलेल. अर्जुन म्हणतो, ते तुम्ही काहीही बोलू नका, पण एखादा जोडीदार चुकला तर. सायली सांगते, एखादा जोडीदार चुकला तर तो अपवाद पुढे असू शकतो ना. म्हणजे बघा, आता इकडे अश्विन भाऊजींना रियाने फसवलं, त्याचप्रमाणे तुमच्या मित्र कुणालला एका मुलीने फसवलं, पण या दोघी अपमान करून त्यांना सोडून गेल्या. या दोघीजणी अपवाद आहेत. पण सर बाकी इतकी लग्न जी यशस्वी आहेत ती लग्न कशाच्या जोरावरती यशस्वी आहेत. म्हणजे कसं आहे, एखाद्या गोष्टीमुळे आपल्याला काही त्रास होत असेल तर ती गोष्ट करणं आपण सोडत नाही. आपल्या पायाला लागलं तर आपण चालणं सोडत नाही ना. कसं आहे, वय अनुभव या सगळ्यातून आपल्याला हे कळतं. आणि आपल्या घरातच बघा बरं, प्रेमाबद्दलची किती उदाहरणं आहेत. म्हणजे प्रेम ही एक अशी भावना आहे ना, ज्याच्यामध्ये दुसऱ्या कुणाकडून अपेक्षा न करता निरंतर प्रेम करत राहावं. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करतोय म्हणून त्याने पण रिटर्नमध्ये प्रेम केलं पाहिजे असं काही नाही आहे. कारण प्रेम हे निस्वार्थी असतं. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आपल्याला रविराज सर आहेत. कारण रविराज सरांची पत्नी ही 20 वर्ष त्यांच्यापासून लांब आहे, पण तरी पण त्यांचं तिच्यावरती निरंतर प्रेम आहे. तिचा सहवास पण नाही आहे, तरीसुद्धा त्यांचं मनावरचं प्रेम जराही कमी झालेलं नाही आहे. तुम्ही या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर पाहिलं तर मात्र तुमचा प्रेमावरचा विश्वास नक्की बसेल. अर्जुन म्हणतो, खरंच आहे, मी या व्ह्यूने पाहिलंच नाही. यावरती सायली म्हणते, सर नक्की ह्या व्ह्यूने पहा. आणि आता आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपलं की तुम्ही एखाद्या चांगल्या मुलीसोबत लग्न करा आणि लग्न करून सुखात राहा. आता शेवटचा मुद्दा काढल्यावरती अर्जुन चिडतो. आत्तापर्यंत व्यवस्थित सगळं चालू असतं. सायली जे पटवून सांगण्याचा प्रयत्न करते ते अर्जुनला समजत असतं, पण शेवटचा लग्नाचा मुद्दा काढल्यावरती अर्जुन चिडतो आणि रागारागात तिथून बाहेर पडतो. चैतन्य हे सगळं पाहतच, पण सायलीला कळत नाही की आत्तापर्यंत सगळं नीट चाललं होतं आणि अर्जुन सर रागारागात निघून का गेले. आता अर्जुनचं सायलीवरील प्रेम हे त्याला करण्यासाठी मजबूर करत असतं. तोपर्यंत इकडे आता प्रियाच्या लग्नाच्या गोष्टी चालू असतात. साखरपुड्याची तारीख काढायची का तर प्रिया नको म्हटलेली असते. मग मात्र सगळ्यांना शंका येते की ही नको का म्हणते. रविराज म्हणतात, साखरपुडा नको म्हणजे काय म्हणायचंय तुला. प्रिया सांगते, नाही माझी एक्झाम आहे ना, मग साखरपुड्यामुळे खूप मोठा गोंधळ होऊ शकतो. यावरती रविराज म्हणतात, हे बघ बाळा, आपण ना तितक्याच. विपुल म्हणतो, अगं साखरपुडा काय, आपण एक्झाम झाली की साखरपुडा करूया. विपुलची आई म्हणते, हो तर. सुमन म्हणते, आम्हाला असा जावई मिळालाय ना, आमचं खूप मोठं भाग्य आहे विपुल. आणि विपुलची आई सांगते, एक काम करूया, आपण ना एक्झाम संपली की साखरपुडा ठेवूया. या महिन्यात एक्झाम आहे ना, मग पुढल्या महिन्यामध्ये साखरपुडा आणि त्यानंतर लग्नाचा मुहूर्त काढूया, आता उशीर नको. असं म्हणत साखरपुडा आणि लग्न हे आता तारीख ठरत असते. इकडे प्रियाचा जळफळाट होत असतो. प्रिया सोडून बाकी सगळे उत्साहात असतात. विपुल सांगतो, हे बघ, तुझ्या कम्फर्टनुसार आपण लग्नाची तारीखसुद्धा काढूया, तू काही काळजी करू नको. मग दोघंजण एकमेकांना स्वीट भरवतात. इकडे मात्र कल्पनाची अवस्था खूप बिकट असते. सायली सांगत असते, आई तुम्ही त्रास करून घेऊ नका. यावरती कल्पना म्हणते, कसं त्रास करून घेऊ नको, अजूनही अश्विन रूमच्या बाहेर सुद्धा आलेला नाही आहे. म्हणजे मी रूममध्ये गेलं तर तेवढं बोलतो, पण तो सावरला नाही आहे ग. मला वाटते सायली तू काहीतरी कर ना. म्हणजे तुझे मुद्दे तू पूर्णाजींना किती छानपणे समजावून सांगतेस. तू अश्विनला सुद्धा समजावून सांग ना. मला असं वाटते तुझं बोलणं त्याला समजेल. यावरती सायली म्हणते, ठीक आहे आई, तुम्ही म्हणताय तर मी प्रयत्न करेन, पण त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. तितक्यात तिथे अर्जुन येतो आणि अर्जुन म्हणतो, काय झालं, अश्विन अजूनही बाहेर नाही का आलाय. आता मात्र कल्पना म्हणते, नाही रे, अश्विन अजून बाहेरच नाही आला. अर्जुन म्हणतो, मी त्याच्याशी बोलतो, आलोच. सायली म्हणते, सर 1 मिनिट थांबा, त्यांच्याशी असं डायरेक्ट बोलून होणार नाही. त्यांना थोड्याशा आडमार्गाने समजवण्याची गरज आहे. माझ्याकडे एक युक्ती आहे, आपण त्याप्रमाणे करूया. कल्पना म्हणते, सायली तुझी जी युक्ती असेल ना त्यात मी तुला साथ देईन. मग मात्र सायली आता आपली युक्ती कल्पना आणि अर्जुन या दोघांनाही समजावून सांगते. आणि आता वेळ असते ती फक्त पूर्णाजीची परमिशन घ्यायची.
इकडे विपुल निघून गेल्यावरती प्रिया खूप चिडते, आपल्या रूममध्ये येते आणि म्हणते ह्या नागराजचं चाललंय काय, याला सगळं माहिती आहे तरीसुद्धा माझ्या लग्नासाठी हात धुवून मागे लागलाय. पण काही नाही, नागराजला पण धडा शिकवायला पाहिजे आणि रविराजला पण धडा शिकवायला पाहिजे. रविराज किल्लेदार माझं लग्न लावून देतोयस का, थांब तुला कशी तोंडावरती आपटते ना ते बघ. असं म्हणत प्रिया आता काहीतरी कारस्थानं करत असते, म्हणजे विचार करत असते की नागराज आणि रविराज या दोघांना याच्यामध्ये अडकवून टाकू आणि आपण सही सलामत सुटू. प्रियाचा स्वतःचा ताबाच सुटलेला असतो. तोपर्यंत पूर्णाईची परमिशन घेण्यासाठी सायली आणि कल्पना दोघीजणी रूममध्ये येतात. त्यावरती आता पूर्णाई नेहमीचा ॲटिट्यूड आणते आणि नेहमीच्या माजात बोलते, हे बघ आमच्या अश्विनला कसं नीट करायचं हे आम्ही आमचं बघू, या सगळ्यामध्ये तुला पडायची काहीच गरज नाही आहे. अश्विन बरा होईल, पण तो आम्ही जसं बरं करू तसं. तू उगाचच या सगळ्यामध्ये पडू नको आणि आम्हाला या सगळ्यामध्ये पाडू पण नको. मला तुझं काही ऐकायचं नाही आहे. सायली सांगण्याचा प्रयत्न करत असते की माझ्याकडे युक्ती आहे ज्याने अश्विन भाऊजी नक्की बरे होतील आणि या सगळ्या ट्रॉमामधून बाहेर येतील. पण ऐकेल तर ती पूर्णाची कसली. पूर्णाची या गोष्टीला परवानगी देण्यासाठी नकार देते आणि सायलीला खूप वाईट वाटतं, कारण जे काही चाललेलं असतं ते अश्विनसाठी चाललेलं असतं. पूर्णाई म्हणते मी तुझे आभार मानते, तुझ्यासमोर हात जोडते, पण हे सगळं काही करू नकोस, जा बाई तू. असं म्हणत उपहासाने पूर्णाई सायलीचा अपमान करते. मग मात्र कल्पना पुढे सरसावते आणि म्हणते, पूर्णाई मला माहिती आहे की तुमचा सायलीवरती राग आहे, पण माझा विश्वास आहे की सायलीच्या या सगळ्या प्लॅनमुळे अश्विन नक्की बरा होईल. तर माझ्यासाठी मी तुमच्यापुढे हात जोडते, माझ्यासाठी तुम्ही अश्विनला हे सगळं करण्यासाठी या प्लॅनला परवानगी द्या, कारण सगळी तयारी झाली, फक्त तुमच्या परवानगीची गरज आहे. मी तुमच्यासमोर हात जोडते पूर्णाई. कल्पनाने हात जोडल्यावरती पूर्णाई भावूक होतात. त्यावरती कल्पना म्हणते, पूर्णाई प्लीज याला परवानगी द्या. पूर्णाई म्हणते, हे बघ कल्पना, तुला परवानगीसाठी हात जोडायची गरज नाही आहे. हे बघ तुला जर हे वाटतंय ना असं होईल तर होऊ दे तुझ्या मनासारखं, तू माझ्यापुढे हात जोडू नको, फक्त एकदा सांग तुला काय हवे, मी असं हात जोडून देण्यातली सासू नाही आहे. आणि कल्पनाने हात जोडल्यावरती पूर्णाईची लगेच पिघळते आणि या सगळ्या प्लॅनला परवानगी देते. कल्पना म्हणते, बघ तुम्ही या बाहेर चला, कारण सगळी तयारी झालेली आहे. मग पूर्णाईला घेऊन कल्पना बाहेर येते. अर्जुन म्हणतो, तयारी तर झाली, पण पूर्णाई परवानगी देईल का. तेवढ्यात तिथे कल्पना येते आणि म्हणते, पूर्णाईने परवानगी पण दिले आणि पूर्णाई स्वतः पण आले. मग अर्जुन उठतो, पूर्णाईचा हात धरतो, तिला सोफ्यावरती बसवतो आणि बाकी सगळी तयारी करायला लागतो. घरामध्ये सगळ्यांना बसवून आता जुने व्हिडिओ जे लहानपणी या मुलांचे शूट केलेले असतात किंवा जुने अल्बम, या सगळ्याची गप्पा टप्पा करत अश्विनला आता या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व करण्याचा सायलीचा प्लॅन असतो. सायलीने आता एक खूप छानपैकी काम केलेलं असतं. सगळेजण बसतात आणि आता व्हिडिओ प्ले केला जातो. व्हिडिओवरती अश्विनचे छोटे छोटे व्हिडिओ, छोटे लहानपणीचे त्यांनी म्हटलेले स्तोत्र, हे सगळं प्ले केले जातं. सायली म्हणते, सर आवाज वाढवा ना, म्हणजे अश्विन भाऊजींना आवाज त्यांच्या खोलीत ऐकू जाईल. असं म्हटल्यावरती अर्जुन आवाज वाढवतो आणि जो सायलीचा प्लॅन असतो तो वर्कआउट होतो. ताबडतोब अश्विन तिकडे येतो. कसला आवाज येतोय म्हणून अश्विन येऊन पाहतो तर त्याचेच लहानपणीचे व्हिडिओ प्ले केलेले असतात. अश्विन हे पाहतो. कल्पना म्हणते, ये अश्विन ये, आणि ती आपल्या बाजूला अश्विनला बसवते, त्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि अश्विनचा व्हिडिओ चालू असतो. व्हिडिओमध्ये अश्विन स्तोत्र म्हणत असतो आणि स्तोत्र म्हणून झाल्यावरती अश्विन त्या स्तोत्राचा अर्थ सांगत असतो. म्हणजे गेलेली संपत्ती आपण पुन्हा कष्ट करून कमवू शकतो, गेलेली विद्या पुन्हा अभ्यास करून मिळू शकते, शरीराला काही झालं तर औषध घेऊन ते रिपेअर होऊ शकतं, पण वेळ निघून गेली ना की त्या वेळेचं आपण काही करू शकत नाही, म्हणून माझी वेळ घालवू नका, मला अभ्यास करू दे. इतकं लहानपणी समजणारा अश्विन आज असं वागतोय. स्वतः अश्विनला स्वतःचा खूप आता हेवा वाटायला लागतो की आपण असे बदललो कसे. तितक्यात कल्पना लहानपणीचा अल्बम काढते आणि म्हणते, हे बघ अश्विन, तुझ्या लहानपणीचा अल्बम बघ. सायली म्हणजे गेली होती ना सगळं अटपायला, तेव्हा तिला हा अल्बम सापडला. ती हा अल्बम घेऊन माझ्याकडे आली. लहानपणीचे अश्विनचे फोटो सगळेजण पाहत असतात. तेव्हा प्रताप म्हणतो, माहिती आहे का तुम्हाला, म्हणजे अश्विनला नवीन कपडे घालायला खूप आवडायचे. एकदा का नवीन कपडे घातले ना की तो नवीन कपडे कधी काढायचाच नाही. म्हणजे अश्विनच्या बाबतीत असं असायचं, तो नवीन कपडे घालूनच झोपायचा, नवीन कपडे घालूनच जेवायचा, कितीही खराब झाले तरी ते काढायचंच नाही. असं म्हणत लहानपणीच्या अश्विनच्या आठवणी सांगितल्या जातात आणि अखेर अश्विनची कळी खुलते. या सगळ्या ट्रॉमामधून अश्विन बाहेर येतो आणि सायलीने केलेला प्लॅन यशस्वी झाल्यामुळे अर्जुन सायलीवरती खूप खुश होतो आणि सायलीला थँक्यू म्हणण्यासाठी एक कार्ड सायलीसाठी थँक्यू असे लिहून ठेवतो. आता मात्र सायली ते कार्ड पाहते आणि आता विचार करते, म्हणजे सरांना हे सगळं पटलेलं आहे.
आता अर्जुन लपून छपून सायली कार्ड पाहते का थँक्यूचं हे पाहत असताना सायली आता हळूच आतमध्ये येते आणि सर काय चाललंय तुमचं यावरती अर्जुन म्हणतो माझी थँक्यू म्हणायची ही पद्धत आहे. तुम्ही थँक्यू म्हणण्यासाठी जे केलं ना त्याचप्रमाणे मी तुम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी हे केलेलं आहे असं म्हणत अर्जुन आता थँक्यू म्हणत असतो. सायली सांगते सर ज्या वेळेला आपल्या माणसांसाठी आपण काही करतो ना थँक्यू आणि सॉरीची आपण अपेक्षा नसते करायची असं म्हणत सायली आता अर्जुनला समजवत असते. सायलीच्या या जेस्चरमुळे अर्जुन आता स्वतःच खूप खुश होतो.